नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट खमंग असा सगळ्यांना आवडणारा ढोकळा। ढोकळा खायला सगळ्यांनाच आवडतो, पण काही लोकांना ढोकळा जमत नाही। तर आज आपण बनवतोय परफेक्ट स्पॉन्जी असा ढोकळा। तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे। एका पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे रवा ॲड करायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर हळद टाकायची आहे थोडीशी। त्यानंतर 2 चमचे दही टाकायचं आहे, आंबट दही घेतलेलं आहे। त्यानंतर पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला पाणी थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। मिश्रण पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आहे, त्यात एकही गुठळी राहता कामा नये। हाताने करणे जमत नसल्यास आपण मिक्सरचा उपयोग पण करू शकतो। मिक्सरमध्ये मिश्रण पूर्णपणे बारीक करता येईल। एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि मिरची टाकलेली आहे। 2 मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचं वाटण करून ढोकळ्याच्या मिश्रणात ॲड करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आहे। मिश्रण पूर्णपणे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे रेस्टसाठी ठेवायचं आहे। आपल्याला ढोकळा ज्या पॉटमध्ये बनवायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। त्यामध्ये थोडासा इनो टाकायचा आहे, अर्धा चमचा। त्यावर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल। पटपट फेटून घ्यायचं आहे। मी 2 भांड्यामध्ये ढोकळा लावणार आहे, तर दुसऱ्या भांड्यातलं पण मिश्रणात इनो ॲड करून घेते। आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण ज्या भांड्याला तेल लावलेलं होतं त्या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। टॅप टॅप करायचं आहे। मी ढोकळा कुकरमध्ये करते, तर मी त्यासाठी कुकरमध्ये आधीच पाणी टाकलेलं होतं आणि ते गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर कुकरला प्लेटने झाकून घ्यायचं आहे, किंवा कुकरचं जे झाकण येते ते पण आपण लावू शकतो। त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि लावून घ्यायचं आहे। 20 मिनिटांनंतर बघू शकता आपला ढोकळा छान फुललेला आहे। तर इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे। ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पाने आणि मिरची टाकून घ्यायची आहे। ढोकळा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे। त्यानंतर ही फोडणी त्यावर टाकायची आहे पूर्णपणे। ढोकळा कट करून घ्यायचा आहे पीसेसमध्ये। त्यानंतर आणखी थोडंसं फोडणीचे तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे आतपर्यंत जाईल। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे। तर आपला ढोकळा तयार झालेला आहे। चटणी सोबत सर्व करूया। अशा प्रकारे आपण घरच्या घरी स्वादिष्ट खमंग असा ढोकळा तयार करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।